आपण जी रेसिपी बनवणार आहोत ती रेसिपी असं एक म्हणता येईल का कोकणी क्युझिनला डिफाईन करते. यालाच कोंबडी वडे म्हणतात. कोकणी डिशेसला ना जास्त अशी तरी नसते जी तुम्ही जनरली घाटावर वगैरे बघतात. तर चला मग आज आपल्या कोंबडी वड्याला सुरुवात करूया. वेलकम टू द कुकिंग टेबल. स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा. आज आपण जी रेसिपी बनवणार आहोत ती रेसिपी असं एक म्हणता येईल का कोकणी क्युझिनला डिफाईन करते. म्हणजे खूप जनरलाइज केलेलं आहे का दिस फूड इज कोकणी फूड. कोकणी जेवण म्हणजे असं असतं. आणि प्लस ह्या एरियामधली ही खूपच नावाजलेली डिश आहे, प्लस बेसिक डिश आहे आपण म्हणू. जर तुम्हाला कळलं असेल तर येस, आपण आज मालवणी चिकन कोंबडी वडे बनवणार आहोत. कोंबडी आणि वडे असे दोन डिश आहेत. कोंबडी म्हणजे चिकनचा रस्सा, जर ते कोंबडी सोबत बनवतात म्हणून, आणि वडे म्हणजे आपण पुरी सारखं जे तळतो, ज्यांना एक पीठ तयार करून ते पुरी सारखे तळले जातात त्याला वडे म्हणतात इथं. तर कोंबडी वडे आपण आज बघणार आहोत. मालवणी क्युझिनलाच आजकाल म्हणजे बऱ्याच वर्षांपासून कोकणी क्युझिन किंवा कोकणी डिश म्हणजे कोकणी फूड इज मालवणी फूड असं म्हटलं जातं. पण तरी आपण बघतोय का कोकणमध्ये खूपच व्हरायटी असतात फ्लेवर्समध्ये आणि डिशेसमध्ये पण. तर चला मग आज आपल्या कोंबडी वड्याला सुरुवात करूया. सगळ्यात आधी आपण इन्ग्रेडियंट्स बघून घेऊया काय काय लागतील. तर मी इथं अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे, चांगलं धुवून घेतलेलं आहे. आपल्याला अर्धा किलो चिकन लागेल. सोबत आपल्याला एक हिरवं वाटण आणि एक ओलं वाटण बनवावं लागेल. हिरव्या वाटणासाठी आपल्याला लागतील कोथिंबीर, हिरवी मिरची, अद्रक, लसूण हे लागेल. त्याचं आपण हिरवं वाटण बनवून घेणार आहोत. आणि मग नंतर एक ओलं वाटण लागेल. त्याच्यासाठी आपण एक मोठा कांदा घेतलाय, ओलं नारळ घेतलंय. ते कसं करायचं ते आपण बघूया. सोबत आपण त्याच्यामध्ये धने ऍड करणार आहोत. मॅरिनेशनसाठी आपल्याला मालवणी मसालाही लागेल. तर आणि सोबत आपले रेग्युलर थोडं मीठ, थोडं लाल तिखट असं लागेल. तर आपण चिकन मॅरिनेट करू, नंतर आपण मसाला ओलं वाटण बनवूया, नंतर चिकनची ग्रेव्ही बनवूया, आणि मग पुढे आपण वडे कसे तयार करायचे ते बघूया. चला मग रेसिपीला सुरुवात करूया. तर सगळ्यात आधी मी चिकन मॅरिनेट करून घेतो. तर चिकन मॅरिनेट करण्यासाठी सगळ्यात पहिले जे आपण अद्रक, लसूण आणि हिरवी मिरची आणि कोथिंबीरचं वाटण बनवलं होतं, तर त्याचा अर्धा पार्ट आपण इथं वापरूया. 1 चमचा हळद, मालवणी मसाला 1 मोठा चमचा भरून, मीठ आणि एक अर्धा लिंबू पिळूया याच्यात. आता हे सगळं हातानेच चिकनला चांगलं चोळून देऊया, म्हणजे मसाले चिकनमध्ये चांगले इन्फ्यूज होतील. आता हे मॅरिनेट केलेलं चिकन आपण 10-15 मिनिटं साईडला ठेवूया आणि आपल्या ओल्या वाटण्याची तयारी करूया. ओल्या वाटण्यासाठी आपण कांदा उभा उभा चिरून घेऊया. तर ओलं वाटण बनवण्यासाठी कढईमध्ये 2 चमचे तेल घेऊया. आपण कांदा उभा चिरला होता तो याच्यात टाकून चांगला परतून घेऊया. कांदा चांगला नरम होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे. तो ट्रान्सलुसेंट किंवा हलकासा पारदर्शक झाला, गुलाबी झाला, थोडा कलर चेंज करायला लागला तिथपर्यंत आपल्याला परतायचं आहे, पण नरम करायचा आहे. काळा काळा नाही करायचा. आपण काळा मसाला करतो तसं नाही करायचं. कांदा हलकासा ब्राऊन व्हायला लागलेला आहे, तांबूस रंग यायला लागलाय आणि चांगला नरम झालाय. तर त्याच्यात 1 चमचे धने टाकून घेऊया. ते पण चांगले रोस्ट करून घेऊया. आणि नंतर कांद्याच्याच समप्रमाणात तिथं ओल्या नारळाचा चव घेतला आपण, तो पण 1-2 मिनिटं, जास्त नाही, तो कांद्यासोबत रोस्ट करून घ्यायचा आहे. आता रेग्युलर मराठी किंवा हाऊसहोल्ड्समध्ये, घरांमध्ये रविवारी जो मसाला बनवला जातो चिकन मटणासाठी, कांदा चांगला भाजला जातो, सुकं खोबरं वगैरे ते पण चांगलं ब्राऊन करून घेतात, कांदा पण चांगला काळा करून घेतात. तर मालवणी चिकनमध्ये तसं एकदम काळं करायचं नाही, एकदम चांगला असा भाजायचा व्यवस्थित आहे, पण तो काळा नाही करायचा. कांदा नरम करायचा आहे. आणि आपण इथं ओलं नारळ वापरतो.
तर ते पण फक्त 1-2 मिनिटं चांगलं परतून घ्यायचंय. आपल्याला काय काळा वगैरे करायचं नाही, काळा मसाला तयार करायचा नाही आपल्याला. तर धने पण आपण 2-3 मिनिटं चांगले परतून घेतले आणि त्याच्यानंतर ओल्या नारळाचा चव पण 2 मिनिटं चांगला परतून घेतलाय. आता गॅस बंद करूया आणि हे मिश्रण आपण काढून घेऊया. आता हे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. याला थोडं थंड होऊ द्यावा. मग थंड झाल्यावर याला आपण थोडं थोडं पाणी टाकून मिक्सरमधून चांगलं फाईन पेस्ट करून घ्यायचं आहे. आपलं वाटण रेडी आहे. आता आपण चिकनची करी बनवायला सुरुवात करूया. कढईमध्ये तेल घेऊया. सगळ्यात आधी आपण हिरवी मिरची, कोथिंबीर आणि अद्रक लसणाचे जे वाटण घेतलं होतं ते आधी याच्यात चांगलं परतून घेऊया. तर समुद्राच्या बाजूला आहे तर वारा पण सुरू आहे आणि गरम पण होत आहे. ह्युमिडिटी जास्तच आहे. हा मसाला तेलात चांगला फ्राय झाला तर याच्यात 1 मोठा चमचा मालवणी मसाला आणि थोडंसं लाल तिखट हे पण चांगलं तेलात परतून घेऊया. मसाले तेलात परतणं फार महत्त्वाचं आहे, म्हणजे तेलामध्ये त्यांचा चांगला स्वाद उतरतो. प्लस मसाले म्हणजे जेवण करताना, भाजी खाताना आपल्याला मसाले कच्चे नाही लागत. तर मसाल्यांनी तेल सोडायला सुरुवात केली. आता याच्यात आपण कांदा खोबऱ्याचं वाटण टाकून देऊया. आणि त्याला पण चांगलं परतून द्यायचं. मी आता याच्यात मीठ नाही ॲड करत आहे, कारण आपण चिकन मॅरिनेशनच्या वेळेला मीठ ॲड केलं होतं आणि मग जेव्हा आपण भाजी रेडी होत असेल तेव्हा आपण परत एकदा मीठ टेस्ट करू, चवीनुसार मग आपण ॲड करूया. तर या मसाल्याला परतणं खूप इम्पॉर्टंट आहे. जेवढा आपण चांगलं परतू मीडियम टू हाय फ्लेमवर, तेवढा चांगला मसाला तेलात फ्राय होईल, तेवढाच मसाला चांगलं तेल सोडेल आणि मग जेवण करताना भाजी आपण खातो तेव्हा तेवढी चविष्ट लागेल. तर परतणं खूप इम्पॉर्टंट स्टेप आहे ह्या रेसिपीमधलं. आता मसाला बघा असं एकत्र झालाय, एक गोळ्यासारखा तयार होतोय आणि साईडने तेल पण सोडायला लागलंय. जवळपास 5-7 मिनिटं आपण चांगलं याला ॲग्रेसिव्हली असं परतून घेतलेलं आहे. आता याच्यात आपण मॅरिनेट केलेलं चिकन ॲड करून देऊया. हाय फ्लेमवर त्याला चांगलं परतून घेऊया. आताच मी याच्यात काहीच पाणी ॲड नाही करत आहे. आपल्याला मसाल्यासोबत चिकन चांगलं परतून घ्यायचं आहे, म्हणजे मसाल्याचे फ्लेवर चिकनमध्ये इन्फ्यूज होतील आणि चिकन पण त्याच्या ज्यूसमध्ये शिजेल. आपलं चिकन चांगलं 5-7 मिनिटं रोस्ट केलेलं आपण. आता याच्यात जे आपलं ओलं वाटण होतं त्याच भांड्यात थोडं पाणी घेऊन मिक्स करून देऊया आणि याला परत हाय फ्लेमवर आपण 2 मिनिटं चांगलं मिक्स करूया. आता आपल्याला रसाला चांगली उकळी आली आहे. आता मी गॅस कमी करून याला झाकून ठेवतो. कढई झाकून ठेवली. आता चिकनला शिजायला 10-15 मिनिटं लागतील. आता आपण वड्यांची तयारी करूया. तर वड्याचं पीठ ॲक्च्युली जी भाजणी आहे ती मी घरून तयार केली, करून आणलेली आहे. त्याच्यामध्ये काय काय इन्ग्रेडियंट्स पडतील, किती प्रमाणात पडतील हे मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो. बेसिक आउटलाईन मी तुम्हाला सांगतो. याच्यामध्ये तांदूळ, गहू, उडदाची डाळ, चणा डाळ, थोडीशी ज्वारी जाते. मसाल्यांमध्ये मेथी, जिरे, धणे, आपली खाण्याची बडीशेप असं पण पडतात. तर हे सगळं मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो. काय काय प्रमाणात आणि कसं बनवतात ते मी देतो. तर मी हे बनवून आणलेलं आहे, तर ते आपण घेऊया. तुम्ही जेवढे माणसं आहात किंवा जितक्या जणांसाठी बनवतात त्या हिशोबाने पीठ मळा. पाण्याचं एक प्रमाण सांगतो का याच्यामध्ये, जितकं तुम्ही पीठ घेतात तर तेवढंच पाणी, किंवा त्याच्यापेक्षा समजा 1 वाटी पीठ घेत असाल तर 1.25 वाटी पाणी असं लागू शकतं जास्तीत जास्त. पण ऑन अन ॲव्हरेज 1:1चा रेशो बरोबर असतो. आपण पीठ घेतलं आहे, पिठामध्ये चवीनुसार मीठ टाकून देऊया. आपलं चिकन शिजतच आहे तोपर्यंत आपण याच्यात थोडंसं गरम केलेलं पाणी आहे. तर कोमटपेक्षा थोडं जास्त गरम लागेल, पण एकदम बॉइलिंग हॉट असं नको आहे. तर आपण थोडं टाकून आपलं पीठ मळून घेऊया.
तर पीठ मळताना तुम्हाला एक गोष्ट जाणवेल की एवढं चिकनं नसतं, कारण त्याच्यात ज्वारी पण असते, इतर डाळी पण असतात आणि मसाले पण असतात. तर त्या हिशोबाने तुम्ही मळून घ्या. हे दादा तुमच्यासाठी. थँक्यू. तर या दादांनी आपल्याला इथं एक कोकणचा मेवा आणून दिला आहे, जांभळा आहेत. तर थँक्यू सो मच. तर आपला असा पिठाचा गोळा बनत आला. आपण जसं पुरीसाठी मळतो तसं मळायचं आपल्याला, म्हणजे एकदम कडक पण नाही, एकदम सॉफ्ट पण नाही, चपातीसारखं एकदम सॉफ्ट नाही करायचं. पाण्याचा एक थोडासा हलकासा हात लावून घेऊया याला. पाणी एक्स्ट्रा ॲड नाही करायचं. जस्ट असा आपला गोळा तयार झालाय. याला आपण झाकून देऊया 10-15 मिनिटांसाठी आणि तोपर्यंत आपलं चिकन एकदा बघून घेऊया. आपला रस्सा छान दिसतोय, चांगली तरी आलेली आहे. चिकन पण छान शिजलेलं दिसतंय. तर ग्रेव्हीची मी अशी मीडियम कन्सिस्टन्सी ठेवली आहे, ना जास्त पातळ ना एकदम असं थिक मसाल्यासारखं. तर तसं ठेवलंय म्हणजे ते आपल्याला वड्यासोबत खायला खूप व्यवस्थित लागेल ते आणि मजा पण येईल. चिकन पण छान शिजलेलं आहे. आता आपण फक्त मॅरिनेशनच्या वेळेला मीठ टाकलं होतं थोडंसं, याच्यामध्ये चवीनुसार आपण मीठ ॲड करून देऊया. एक चांगला मिक्स देऊया आणि पुन्हा 2 मिनिटांसाठी, फक्त 2 मिनिटांसाठी आपण याला झाकून ठेवूया आणि आपली चिकनची ग्रेव्ही रेडी आहे. आपलं चिकन रेडी आहे. आता आपण आपल्या वड्यांच्या पिठाकडे बघूया. तर 15 मिनिटं आपण पीठ झाकून ठेवलं होतं. आता याला थोडंसं तेल टाकून आपण एक फायनल टच देऊया. आपलं पीठ रेडी आहे. आता आपण एक एक करून आपले वडे थापूया आणि सोबतच फ्राय करूया. आता आपण वडे बनवायला घेऊया. तर मी ऑलरेडी कढईमध्ये तेल तापत ठेवलेलं आहे आणि साईड बाय साईड आपण एक एक वडे बनवूया. तर वडे तुम्ही आयदर लाटून घेऊ शकतात किंवा मी इथं अशी एक प्लॅस्टिकची पिशवी घेतली आहे, चांगली धुवून पुसून घेतलेली आहे. त्याला आपण थोडंसं तेल लावून वडे थापूया. कसं मी दाखवतो तुम्हाला. तर प्लॅस्टिकच्या पिशवीला मी थोडं तेल लावून घेतो. तर प्लॅस्टिकच्या पिशवीला तेल लावून असं वडा दाबून घ्यायचं सगळ्या बाजूने. तर जास्त पातळ नाही, जास्त थिक नाही. आपण पुरी बनवतो त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त थिक असा वडा आपण थापून घ्यायचा. बघा, तेल बघून घेऊया एकदा. तेल तापलंय तर पहिल्यांदा तेल थोडंसं गरमच लागेल आणि नंतर मग आपण त्याला मीडियम फ्लेमवर ठेवूया. तर असा एक वडा आपण टाकूया. तर काही ठिकाणी इथं सेंटरमध्ये असं होल सुद्धा केलं जातं. ही जस्ट एक व्हरायटी असते ती मी जस्ट तुम्हाला करून दाखवतोय. असं बोटाने होल करता येतं, ते पण आपण ट्राय करून घेऊया. आणि हे जे किनाऱ्याला असं फाटलेलं वाटतं किंवा तडा गेलेलं वाटतं, तर पुरीसारखं त्याचं चिकन नसतं, हे पीठ वेगळं असतं. तर ते याची एक आपण म्हणू
खासियतच आहे. वडे फ्राय करून झालेले आहेत, चिकन रेडी आहे, एकदम छान दिसतंय. प्लेट करूया आपण. चिकन वाढून घेतलंय, वडे वाढून घेऊया. थोडा कांदा, लिंबू आणि आजचा आपला खास मालवणी बेत कोंबडी वडे रेडी आहे. चला टेस्ट करूया. एक वडा घेऊया, थोडं चिकन, थोडी तरी, अमेझिंग, जस्ट अमेझिंग. एक नंबर चव झालेली आहे. सगळे मसाले चांगले ब्लेंड झालेले आहेत. एकदम टिपिकल अशी कोकणी मालवणी चव लागते. एक नंबर, वेगळीच टेस्ट आहे. तिखट वगैरे सगळं एकदम बॅलन्स्ड आहे. व्हेरी नाईस. चिकन मस्त शिजलेलं आहे. कोकणी डिशेसला ना जास्त अशी तरी नसते, जी तुम्ही जनरली घाटावर वगैरे बघतात तशी तरीदार अशी कोकणी भाजी नसते. पण त्याला कॉम्प्लिमेंट म्हणून आपण हे जे वडे तळलेले आहेत, तर इथं कमी तेलाचं आणि इथं हे फ्राईड आयटम एकमेकांना खूप छान कॉम्प्लिमेंट करतात. आणि गंमत म्हणजे बऱ्याच लोकांना मी भेटलेलो आहे, त्यांना असं वाटतं का कोंबडी वडे म्हणजे यालाच कोंबडी वडे म्हणतात. तर फक्त याला वडे म्हणतात आणि ते कोंबडीच्या भाजीसोबत, चिकन सोबत खातात म्हणून कोंबडी वडे म्हणतात. तर तुम्हाला काय वाटत होतं आतापर्यंत मला नक्की कमेंट करून सांगा. आता मी मस्त कांदा, लिंबू आणि याच्या सगळ्या सॅलड सोबत हे संपवतो. अक्षरशः पडसा पाडतो. होपफुली तुम्हाला रेसिपी आवडली असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय बाय.